हॅलो स्टुडंट्स, आज आपल्याला सेकंड नंबरचा प्रॉब्लेम सॉल्व करायचा आहे. तर चला सेकंड नंबरचा प्रॉब्लेम काय दिलेला आहे बघूया. इफ टॅन थिटा इक्वल टू 3/4 फाइंड द व्हॅल्यूज ऑफ सेक थिटा अँड कॉस थिटा. तर क्वेश्चनमध्ये आपल्याला टॅन थिटाची व्हॅल्यू दिलेली आहे, त्यावरून आपल्याला सेक थिटा आणि कॉस थिटा या दोन रेशोची व्हॅल्यू आपल्याला फाइंड करायची आहे. तर चला आपल्या सोल्युशनला स्टार्ट करूया. तर बघा, आपण 3 ट्रिग्नॉमेट्रिक आयडेंटिटीज बघितलेल्या होत्या. त्यामधली फर्स्ट होती 1 साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा इक्वल टू 1. सेकंड नंबरची आयडेंटिटी होती 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा इक्वल टू सेक स्क्वेअर थिटा आणि थर्ड होती 1 प्लस कॉट स्क्वेअर थिटा इक्वल टू कोसेक स्क्वेअर थिटा. तर आपल्याला टॅन थिटावरून सेक थिटाची व्हॅल्यू फाइंड करण्यासाठी आपल्याला सेकंड नंबरची आयडेंटिटी यूज करावी लागेल. तर चला आपण यूज करूया. वी हॅव 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा इक्वल टू सेक स्क्वेअर थिटा. तर बघा, ह्या आयडेंटिटीमध्ये दोन रेशोज आहे, एक आहे टॅन आणि दुसरा आहे सेक. त्यापैकी आपल्याला टॅनची व्हॅल्यू दिलेली आहे, त्यावरून आपल्याला सेकची व्हॅल्यू मिळून जाईल. तर चला टॅन थिटाची व्हॅल्यू पुट करूया. 1 प्लस ॲज इट इज. आता टॅन थिटाची व्हॅल्यू आपल्याला दिलेली आहे 3/4. आता इथं आहे टॅन स्क्वेअर थिटा, म्हणजेच आपल्याला काय करावं लागेल, ह्या व्हॅल्यूचा स्क्वेअर घ्यावा लागेल इक्वल टू सेक स्क्वेअर थिटा. आता सिम्पली आपल्याला लेफ्ट हँड साईडचं जे काही कॅल्क्युलेशन आहे ते आपल्याला करावं लागेल, त्यावरून आपल्याला सेक थिटाची व्हॅल्यू मिळून जाईल. तर 1 प्लस, आता इथे आपल्याला ब्रॅकेटचा स्क्वेअर असल्यामुळे 3चा पण स्क्वेअर करावा लागेल आणि 4चा पण स्क्वेअर करावा लागेल. 3चा स्क्वेअर असतो 9 आणि 4चा स्क्वेअर असतो 16. हे इक्वल टू सेक स्क्वेअर थिटा ॲज इट इज. आता बघा, इथं 1चा डिनॉमिनेटर काहीच नाही आहे, म्हणजे किती असतो, 1 असतो. आता इथे आपल्याला क्रॉस मल्टिप्लिकेशन करावे लागेल. तर 1 इंटू 16 ते येणार आहे 16 प्लस 1 इंटू 9 ते येणार आहे 9 डिवायडेड बाय 1 इंटू 16 किती 16 इक्वल टू सेक स्क्वेअर थिटा हे ॲज इट इज. म्हणजेच आपल्याला सेक स्क्वेअर थिटाची व्हॅल्यू काय मिळून जाईल, सेक स्क्वेअर थिटा इक्वल टू 16 प्लस 9 25 डिवायडेड बाय हे 16 ॲज इट इज. म्हणजे आपल्याला सेक स्क्वेअर थिटाची व्हॅल्यू किती मिळालेली आहे, 25 डिवायडेड बाय 16. तर ही सेक स्क्वेअर थिटाची व्हॅल्यू आहे. आपल्याला फाइंड करायची आहे सेक थिटाची व्हॅल्यू. तर आपल्याला दोन्ही साईडचं स्क्वेअर रूट घ्यावं लागेल. जर ह्या साईडचं स्क्वेअर रूट घेतलं आपण तर इथंच सेक थिटा येईल, आणि ह्या साईडचं स्क्वेअर रूट घेतलं तर आपल्याला किती मिळणार आहे, 5 डिवायडेड बाय 4. कारण 25चं स्क्वेअर रूट असतं 5 आणि 16चं स्क्वेअर रूट असतं 4. म्हणजेच आपल्याला सेक थिटाची व्हॅल्यू किती मिळाली, सेक थिटा इक्वल टू 5 डिवायडेड बाय 4. तर चला आता कॉस थिटाची व्हॅल्यू काढू. तर आपल्याला माहिती आहे कॉस थिटा आणि सेक थिटा हे काय असतात, एकमेकाचे रेसिप्रोकल्स असतात. ते एकमेकाचे रेसिप्रोकल्स असतात. तर आपल्याला माहिती आहे कॉस थिटा इक्वल टू 1 डिवायडेड बाय सेक थिटा. आता सेक थिटाची आपण व्हॅल्यू फाइंड केलेली आहे, ती व्हॅल्यू फक्त इथं पुट करायची आहे. हे 1 डिवायडेड बाय ॲज इट इज, आणि सेक थिटाची व्हॅल्यू आपण फाइंड केलेली आहे 5 डिवायडेड बाय 4. आता बघा, ह्या डिनॉमिनेटरचा डिनॉमिनेटर आहे 4, तो न्यूमरेटरमध्ये जाईल आणि 1 इंटू 4 किती येणार आहे 4, आणि हे डिवायडेड बाय 5 ॲज इट इज. म्हणजेच कॉस थिटाची व्हॅल्यू आपल्याला किती मिळेल, 4 डिवायडेड बाय 5. तर अशा पद्धतीनं आपण टॅन थिटाची व्हॅल्यू दिलेली असता आपण सेक थिटा आणि कॉस थिटा या दोन रेशोची व्हॅल्यू फाइंड केलेली आहे. थँक्यू.